शिव शंभो हरी आता आज समोर लक्ष द्या कीर्तन कशाने म्हणते हो बालमाची काय केली म्हणून कीर्तन जर मामाच्या पुढे असेल तर मामाचं सांगितलं पाहिजे का सासू सुनाचं सांगून जाणं नाही मामाचं प्रसंग सोडून बोलायची मला सवय वेगळा कुणी काय म्हणा आता ते कसं व्हायचं कीर्तन असायचं वास्तुशांतीचं आपण घ्यायचं जाळ आणि संस्कार व्हायचं मामाच्या पुढे ना आणि मामाचं सांगितलं बाबा ज्या त्या प्रसंगाला अनुसरून बोललं तर ते कीर्तन भगवंतापाशी पोहोचलं आज आपल्याला मामांचंच फक्त पाहिजे का तर मामाच्या पुढे आपण बसलो म्हणजे संतांचंच मामा जन्माला आल्यापासून अनेक चमत्कार केले काय केलं काय करतात ऐका ज्याला हात नाही त्याला हात मामाने दिला ज्याला पाय नाही त्याला पाय मामाने दिला ज्याला चालता येत नाही त्याला चालवतात ज्याला बोलता येत नाही त्याला बोलवतात अरे मेलेल्याला सुद्धा जिवंत करतात ना बेटवे निपुत निकाला सुद्धा संतान देण्याची ताकद कोणामध्ये असेल तर फक्त माझ्या मामाला जिवंत केलं लहानपणीचा जीवन मित्र गुंडापा खेळता खेळता सर्पदंश झाला तिथे पडला मरण पावला आम्हाला कळालं मामा धावत आले मेलेलं सुद्धा जिवंत केलं होतं मेलेलं सुद्धा जिवंत केलं आता बाळूमामा मेलेली माणसं जिवंत करतात ती वार्ता गावात कसं लक्ष द्या पुढे बघा बाळूमामा मेलेली माणसं जिवंत करताय ही वार्ता गावामध्ये पसरली एखादी चांगली चर्चा असेल तर लवकर पसरली एखादं काहीतरी विचित्र घडू द्या का गावात लगेच बातमी पसरली गावामध्ये चर्चा चालू झाली पुरुषांमध्ये चर्चा बघताय का पुरुष वर्ग पुढे तुम्ही इकडं तिकडं बघू नका हो हा मामाचा तळ आहे कालवा गोंधळ थोडाफार असणार कीर्तन लक्ष देऊन ऐका कीर्तनात इकडं तिकडं बघायचं नाही त्याचं कारण सांगतो मी कुठल्याच कीर्तनात पुराव्याशिवाय काय बोलत नाही कीर्तनात जर तुम्ही इकडं तिकडं बघाल जेथे कीर्तनाची जागा तेथे जिथं कीर्तन चालू आहे तिथं देव येऊन उभा राहत असतो आणि कीर्तनात जर आपण इकडं तिकडं बघत असेल तर देव आपल्याकडे बघायला टाइम लागणार बोलायचं तर अजिबात नाही त्यासाठी कारण सांगा कीर्तन हे बडबड करेल जो कोणी बेडूक होणी बघा आता तुमच्या मन पुढचा जन्म चांगला पाहिजे असेल तर बोलायचं आता ऐका सांगत काय होतो हा कीर्तन कुठं आलतो दहीगावात बरोबर बाबा अख्ख्या गावात चर्चा सुंदराचा पोरगा बाळ लोकांना लावती होते पुरुषांमध्ये चर्चा पारा बसलेल्या गावात त्यांची चर्चा ज्यांना गावात फार माहिती ते पारा बसले माझे वैयक्तिक मत आहे गावात पारा बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरे असतात काय मत आहे तुमचं कोण आलं फोन केलं आमच्या इकडे फोन केलं का आमच्या ग्रामदैवत भैरवनाथाचं तावशीचं दर्शन घेऊन बाबा मसवडकर कीर्तनाचा जाताना एक काम करायचं बाबा पारावरची उतरले खायला म्हणे वा कीर्तना निघाले की काय म्हणे हो नाथाचं दर्शन घेऊन येताना दिसताय म्हणजे हो बाबा काय धोतर घातले हो नेहरू घातलाय हा चारचाकी गाडी पण दिसते हो म्हणलं बाबा पाठीमाग गायक वादक टाकून आलेले दिसतात काय म्हणायचं ते मला अजून कळलं हो बाबा म्हटलं आले तुम्ही कीर्तनाला निघाला दिसताय म्हणलं हो मग